जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सिंहगड किल्ल्यावर. चला तर मग छत्रपती संभाजी महाराज यांचे बंधू छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल थोडासा इतिहास जाणून घेऊया. तर आज राजाराम महाराजांची जयंती तिथीनुसार आणि राजाराम महाराजांचा पुण्यदिन तारखेनुसार हा एकाच दिवशी आहे. होळी पौर्णिमेला राजाराम महाराजांचा जन्म झाला अशी जेठांच्या शकावलीत नोंद आहे. त्यानिमित्त हे पहिलंच वर्ष आपण सिंहगडावरती राजाराम महाराजांची जयंती साजरी करतोय. सिंहगड म्हणजे ह्या खेडेबारे आणि 12 मावळ्यांच्या प्रवेशद्वारावरचा पहारेकरी. या सिंहगडावरती राजाराम महाराजांनी शेवटचा श्वास घेतला आणि राजाराम महाराजांची समाधी पलीकडच्या कड्यावरती ताराबाईंनी केली. तर त्या समाधीला ढमढेरे आणि सामने अशा परिवारांना तिथे पूजेचा मान दिला. त्याप्रमाणे आपणही कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढमढेरेंकडून तिथे महापूजा केली. तिथून पालखीचा प्रारंभ झाला. पालखी कोंढाणेश्वराच्या मंदिरात गेली. कोंढाणेश्वराच्या मंदिरात महादेवाचा विधिवत अभिषेक करून आपण संभाजी महाराजांच्या मूर्तीला आणि समाधीच्या प्रतिकृतीला स्पर्श दिली. मानाची शाल ही राजाराम महाराजांच्या मूर्तीस घातली. जणू सोपानांची ज्ञानेश्वरांची पुन्हा भेट घडली. भरताची आणि रामाची भेट घडली. तसं पाहायचं झालं तर भरत आणि राम यांच्याच पंगतीला शंभू महाराज आणि राजाराम महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे त्या रामा आणि भरतासारखे. जसं भरताने रामाच्या चरण पादुका गादीवरती ठेवून राज्य केलं, तसंच राजाराम महाराज शेवटपर्यंत म्हणतात की शंभू महाराजांचं हे राज्य हे शिवाजी महाराजांचं राज्य, हे माझं नाही, आम्ही इथे फक्त सेवेकरी, आम्ही ह्या स्वराज्याचे राखणदार. हे आहे कोणाचं तर हे शाहूचं. आणि अशा राजाराम महाराजांना पण संभाजी महाराजांची स्पर्शलेली शाल आज दिली, जसं की ती भेट घडली शंभू महाराज आणि राजाराम महाराजांची. त्यानंतर आपण कोंढाणेश्वरापासून तानाजी मालुसरेंच्या समाधीची प्रदक्षिणा घेतली. तिथे दर्शन घेऊन, तानाजी मालुसरेंचं दर्शन घेऊन आपण अमृतेश्वर भैरवाच्या तिथे कार्यक्रमाचा समारोप केला. वेळेस प्रथमेश खामकर आणि पृथ्वीराज दवडे आणि अशोक सरपाटील असे इतिहास अभ्यासक उपलब्ध होते. आपल्या अशा इतिहास अभ्यासकांनी आपलं मनोगत मांडलं. त्यानंतर घेरा सिंहगडचे जोरकर असतील, घेरेसर नाईक असतील, सांबरे असतील, ही सगळीच मंडळी, म्हणजे आता नाव घेणं शक्य नाही पण ही सगळीच मंडळी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. आता हा कार्यक्रम असाच पुढे निरंतर चालू राहू हीच राजाराम महाराजांची प्रार्थना आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. समाधीचे जवळपास 350 वर्ष सेवा करणारे ढमढेरे परिवार आणि त्यातील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचे. त्यानंतर या सिंहगड घेऱ्यामध्ये काम करणारे जोरकर दादा यांनाही विनंती आहे आपण पुढे या. खंडोजी नाईकांचे जे वंशज आहेत, म्हणजे तानाजी मालुसरेंनी जो गोंधळ केला ती परंपरा आज इतक्या वर्षानंतरही त्यांनी चालू ठेवली आहे. त्यानंतर जागडे दादा आपल्यालाही विनंती आहे की आपण पुढे यायचंय. आपण ऐन वेळेस हे सगळं ठरवलंय, पण जे या सिंहगड घेऱ्यात काम करतात आणि जे या सिंहगडाच्या सावलीमध्ये ज्यांचे जन्म झालेत अशा लोकांनीच भविष्यामध्ये यामध्ये पुढाकार घ्यावा. आम्ही 100% सगळ्यांच्या सोबत आहे. आम्हाला वैयक्तिक कुठलंही नाव किंवा काहीतरी करायचंय म्हणून असं करायचं नाहीये. आमची इच्छा होती की छत्रपती राजाराम महाराजांची जयंती जी तिथे आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर माहिती नसती आणि आपण करत नसतो तर त्यात काही आपला दोष नाहीये. पण आपण जर स्वतःला शिवपाईक समजतोय आणि आपल्याला जर माहिती की फाल्गुन पौर्णिमेला छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झालाय तर त्यांची ती जयंती आपण केली पाहिजे. आणि थोडक्यात याची एक पार्श्वभूमी सांगतो की मी शहरामध्ये लहानाचा मोठा झालेला मुलगा आहे आणि लहानपणापासून शाखेत गेल्यामुळं छत्रपती राजाराम महाराज मला माहित होते. परंतु असे अनेक तरुण पिढी की ज्यांना छत्रपती राजाराम महाराजांविषयी माहित नाही, ज्या तुलनेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी माहिती अवगत आहे किंवा ते ऐकतात, बघतात. मनाला वेदना होतात ज्यावेळेला एखादा माणूस उभा राहून म्हणतो हा मी राजाराम पुलावर आहे. राजाराम छत्रपती राजाराम महाराज हे अगदी एखादा म्हणजे लोकांना लक्षातच येत नाही की ते त्या छत्रपतींच्या नावाने तो पूल आहे. अगदी एखाद्या असा मित्राला बोलण्यासारखं किंवा अवमानकारक पद्धतीने न कळत होतं, म्हणजे कुणाचा हेतू नसतो की राजाराम महाराजांचा अपमान करावा. आणि ते माझ्या मनात एक सल होती अनेक वर्षाची की आपण काहीतरी केलं पाहिजे. योगायोगाने गोष्टी जुळल्या. आबीची माझी चर्चा झाली, तो सिंहगडावर वारंवार येतो आणि फाल्गुन पौर्णिमेचं मला ज्यावेळी कळाले की ही तिथी आहे आणि आपण ते करू शकतो. वास्तविक बघता मी हिंदू युवा प्रबोधिनी या संस्थेचं काम करतो आणि प्रचंड वर्षभराचे कार्यक्रम ठरलेले आहेत. म्हणजे असं नाही की आपल्याला काही काम नाही म्हणून आपण एक नवीन काहीतरी उपक्रम सुरू करतोय. माझी इच्छा होती की हा उत्सव सुरू व्हावा. भविष्यामध्ये यामध्ये अनेक चांगले चांगले लोक जोडले जातील आणि हा दिवसेंदिवस असंच वाढत जाईल. माझी इच्छा आहे की स्थानिक लोकांनी यात सहभाग घ्यावा. तर इथून पुढे आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया की ज्यावेळी ज्या वेळेला आपल्याला छत्रपती राजाराम महाराज पुलाचा पत्ता सांगण्याची वेळ आपण फार काही मोठं करू शकत नाही,
तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी किमान महाराजांच्या नावापुढे छत्रपती लावावं, जेणेकरून ज्यांना माहित नाही त्यांना माहिती होईल की बाबा त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने तो पूल आहे. तो कोणता कलाकार नाहीये, कोणी कुठला असा राजकारणी नाही की ज्याच्या नाव त्या पुलाला दिलंय. हे एक माझी त्यामागची भूमिका होती. आणि दुसरं म्हणजे दक्षिण दिग्विजय जो शिवाजी महाराजांनी केला, त्या प्रवासामध्ये असताना मी जिंजी किल्ल्याला भेट दिली आणि त्या इतक्या हजारो किलोमीटर लांब वरती म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र आपण बघितलं, संभाजी महाराजांचं बघितलं, दोघांनाही प्रचंड संघर्ष आहे. पण छत्रपती राजाराम म्हणजे हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती आहेत, त्यांना तर म्हणजे आपली भूमी पण नाहीये की जिथून त्यांना सगळं हे आपलं स्वराज्याचा कारभार करायचा किंवा विस्तार करायचा आहे. तर हजारो किलोमीटर लांब जाऊन छत्रपतींनी आपली सगळी हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळली, पुन्हा परत इथं येऊन त्यांनी काम केलं. आणि तुम्ही आम्ही आपण सगळे जे हिंदवी स्वराज्य बघतोय त्याच्यामध्ये त्यांचं पण अमूल्य योगदान आहे आणि त्याची जाणीव असावी. फक्त हीच भावना ठेवून आपण हा जयंतीचा जन्मोत्सवाचा उपक्रम साजरा करतोय. यामध्ये कोणती संस्था नाही, संघटना नाही, तुम्ही आम्ही आपण सर्व शिवभक्त, शंभू भक्त, मावळे राजाराम महाराजांच्या विषयी कृतज्ञता म्हणून हा सोहळा करतोय. आणि इथून पुढेही जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं. यामध्ये कुठलंही बंधन नाहीये, कुणाला काही इथं हे करायचं नाही. पुढच्या वेळी पाहिजे थोडस आधी आपण चर्चा करूया आणि चांगल्या पद्धतीने कसा आपल्याला हा कार्यक्रम करता येईल याविषयी चिंतन मंथन करून एक चांगलं नियोजन करून हा कार्यक्रम करूया. तर मी ढमढेरे दादांना विनंती करतो, आपण या अशोक भाऊ सरपाटील इतिहास संशोधक आणि मोडीलिपी तज्ज्ञ यांच्या फारसीचे तज्ज्ञ यांच्या शुभ हस्ते आपण ढमढेरे दादांचा सन्मान घेऊयात. ज्यांच्या पूर्वजांनी राजाराम महाराज गेल्यानंतर त्यांच्या समाधीची जी देखभाल केली ती आज तागायत ते त्या समाधीची देखभाल करतात आहेत. हाय पाणी पाणी हा आणले. दादा हे घ्या स्पीकर पासून थोडं मागे आम्ही घुमणार ना त्यांच्या मागे गेलो. योगेश भाऊंना विनंती आहे, त्यांनी जागडे दादांचा सन्मान करायचा आहे. आपले सहकारी मंगेश विवेक या पुढे एकत्रित या. आणि सिंहगडाच्या सावलीतलेच जागडे दादा यांना विनंती आहे की पुढच्या वेळी हे शिवधनुष्य तुम्ही उचला, आम्ही तुमच्या सोबत 100% आहेत. आकाशजी खंदारे यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. जोरकर दादांना विनंती आहे, तुमच्या शुभ हस्ते तो करा. आपण ऐन वेळेस निरोप दिले. सिंहगड परिवार असेल, त्यानंतर गड किल्ले संवर्धन समिती असतील, तर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. प्रथमेशजी खामकर आपले आजचे वक्ते, ज्यांनी छत्रपती राजाराम महाराज हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत आणि त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या वरती पुस्तकही लिहिले. तर प्रतीक भाऊंना विनंती करतो तुम्ही त्यांचा सन्मान करा. प्रतीक भाऊ मोहिते हे उद्योजक आहेत आणि कलाकार आहेत. 3 चित्रपट त्यांनी केलेले आहेत. हंबीरराव असेल, महाराणी ताराराणी, त्यानंतर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केली. आणि अभिनव असा उद्योग ते करतात. म्हणजे प्लास्टिक वेस्ट पासून म्हणजे छत्रपतींना जे अभिप्रीत आहे, आपली लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावी, तर प्लास्टिक वेस्ट पासून ते डिझेल बनवतात. गेरा सिंहगडातील आपले सहकारी आणि पुरातत्व खात्याचे पाहेरेकरी जे या गाडावरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नेहमी कार्यरत असतात आणि वेळोवेळी आपल्याला सहकार्य ज्यांचं लाभतं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी विश्वास भाऊंच्या हस्ते करतोय. विश्वास भाऊंच्या विषयी सांगायचं म्हणजे विश्वास भाऊनी ऐन वेळेस हे सगळं जुळून आणलंय. आजची जी दिंडी म्हणजे सोहळ्याला थोडं तरी जे आपलं एक योगदान लाभलं त्यांचं. शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयांचे मनन करावे, शिवकार्याचे सेवक व्हावे, देव देश आणि धर्म कारणे. या ठिकाणी धुलिवंदनाचा दिवस असूनही आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. म्हणजे आपण मूढभर जरी असलो तरी आपण निष्ठावंत आहे आणि एक छत्रपतींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. त्याबद्दल मी सर्वप्रथम छत्रपती राजाराम महाराज जन्मोत्सव समिती
यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आणि सर्वांचा नामोल्लेख घेणं शक्य नाही, पण मला माहिती आहे की प्रत्येकाला एका निरोपावरती आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत. तुमचा मी कायम कृतज्ञ राहील आणि आपण नक्कीच इथून पुढे आपण वेगवेगळ्या कामात एकत्र असतो. हिंदुत्व हे आपल्या 5वीला पुजलेलं आहे आणि आपण हिंदुत्वासाठी कुठल्याही गोष्टी करण्याची आपण नेहमीच तयार असतो, तत्पर असतो. आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीचा सोहळा इथून पुढे ज्या जागडे दादा आहेत हे मुख्य असतील आणि त्यांच्या सोबत आपण राहून सगळं हे काम करूया इथून पुढं. तर मी आपले जे आजचे व्याख्यात आहेत त्यांना विनंती करतो की छत्रपती राजाराम महाराजांचा जीवनपट आपल्या समोर मांडावा. त्यानंतर डमडेरे दादा सर्वांचा आभार मानतील आणि समारोप आबी कोळी करतील. खर तर असं मुख्य वगैरे काही म्हणण्याचं कारण येत नाही, कारण तुमचं कार्यच एवढं मोठं आहे की त्याच्या पुढे नतमस्तक व्हावं अशा पद्धतीचं आहे. परंतु गुणात्मक आणि संख्यात्मक नाम वाढण्यासाठी जन्मोत्सवामध्ये निश्चितपणे तुम्ही सांगाल ती निकाल किंवा एवढं. सर्व सन्माननीय उपस्थिती व आपण सर्व आज राजाराम महाराजांची तिथीने जयंती आणि तारखेने पुण्यदिन, पुण्यतिथी म्हणता येणार नाही त्याला, पुण्यदिन. जसं मगाशी राजाभाऊ म्हणले की हे कार्यक्रम कुठल्या संस्थेचा नाही, कुठल्याच व्यक्तीचा नाही, हा सर्वांचा आहे. माझ्या मते राजाराम महाराजांच्या मागे जी माणसं उभी राहिली त्यांच्या मागे पण हीच भावना होती की हे राज्य आपलंय, हा राजा आपलाय आणि ह्याच्या मागे आपण उभं राहणं हे काम आहे, म्हणून ते स्वराज्य टिकलं, म्हणून आपण आज आहोत. त्यामुळे त्यांचं स्मरण करून आज आपण हे चालू केलं पाहिजे. मागे मी जयसिंगराव पवारांकडे या विषयावर गेलो असता त्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली की स्वातंत्र्य हे 2 प्रकारचं असतं. पहिलं स्वातंत्र्य हे जे आपल्याला स्वराज्य मिळवायचंय किंवा स्वातंत्र्य मिळवायचंय त्यासाठी युद्ध खेळलं जातं. हे पहिल्या प्रकारचं युद्ध किंवा पहिल्या प्रकारचं स्वातंत्र्य. शिवाजी राजांनी 5 शाह्यांशी युद्ध लढलं. त्यात आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, खालची निजामशाही असेल. निजामशाही त्यांच्या आधी संपलेली, त्यांच्या वडिलांनी बसवली, पण तरी त्यांनी त्यांचं राज्य पाहिलं. मुघलांशी लढले, खाली डाचांशी, फ्रेंचांशी, इंग्रजांशी ते लढले. अशा परिस्थितीत ते लढून त्यांनी हे स्वराज्य हे केलं. हे स्वराज्यासाठी किंवा स्वातंत्र्य पैदा करण्यासाठीच हे युद्ध होतं. दुसरं युद्ध असतं जे स्वराज्य निर्माण केलंय किंवा जे आपल्याला मिळालंय ते टिकवण्यासाठी. शिवाजी महाराज गेल्यानंतर 1680ला 1.5 वर्षभरात औरंगजेब इथं आला. एका बखरीतले वाक्य अशी आहेत की शिवाजी महाराज आपल्या पेशव्याला सांगतात की आज हजरतीच 360 दुर्ग आहे. खासा एक दिवस औरंगजेब दख्खनीत उतरेल, माझा एक गड त्याच्या विरुद्ध एक ओरूस लढेल. त्या औरंगजेबाला दख्खन काबीज करायला अवघे 350 वर्ष आयुष्य लागेल. आणि ते झालं. तो आला शिवाजी महाराजांनंतर. इथं 27 वर्ष झुंज दिली. संभाजीराजांनी आपला प्राण त्यासाठी दिला. राजारामांनी तिथं 10 वर्षाची झुंज दिली. 11 वर्ष माफ करा, 89 पासून 1700 पुढे. राजारामांच्या नंतर ताराराणींनी ही झुंज दिली 1700 पासून 1707. आणि अशा सर्व ह्याच्यात आपण आज आलेलो आहोत आणि पुढे ते मराठ्यांचं साम्राज्य झालं आणि आपण आलो. औरंगजेबाने जेव्हा संभाजीराजांना पकडलं तेव्हा त्याला असं वाटलेलं की हातोहात आपण हे राज्य गिळंकृत करू. आता राजा गेलाय, कोण उभं राहणार आहे इथं? एक बाई आहे, तिचा नवरा आपण पकडलाय, त्याला आपण कधी मारू. पुढं राजा कोण उपस्थित राहील असं आपल्याला सांगता येत नाही. आणि अशामध्ये ही बातमी रायगडावर जाते की संभाजी महाराजांना कैद झाली, अटक केली, नेलं गेलं औरंगजेबाच्या छावणीत. तिथे एक मुत्सद्द्यांची मंडळी आहे. त्या मुत्सद्देमध्ये कोण आहेत तर रामचंद्र पंत अमात्य आहेत, शंकरराजे नारायण पंत सचिव आहेत, धनाजी जाधव आहे, संताजी घोरपडे, मोहिते, मोरे, चव्हाण, विठोजी चव्हाण वगैरे ही सर्व मंडळी आहेत. आणि ह्या सर्व मंडळींनी एक निर्णय एकमुखाने घेतला की राजाराम राजांना गादीवर बसायचं आणि त्यांचं मंचकारोहण करायचं. पुढचा छत्रपती चिटणीसाच्या बखरीत वाक्य आहे की येसुबाईंनी आपल्या मुलाला नाही बसवलं, राजाराम राजांना गादीवर बसवलं. ते म्हणले मुलगा लहान आहे, राज्य तर गेलंय माझं, त्याला बसून काय करायचंय. राजाराम महाराजांना गादीवर बसवा, त्यांना सुरक्षित न्या आणि हे राज्य वाचवा. तेव्हा राज्य वाचवलं. ह्या मुत्सद्दी मंडळांनी राजाराम राजांचं मंचकारोहण केलं. त्यांना जिंजीला न्यायची सुरुवात झाली. पण ही सुरुवात काही साधी नव्हती. आज तुम्ही सिंहगडावर जेव्हा येता तो घाट तुम्ही चढून येतात किंवा जे खालनं वर येतात त्यांना माहिती हा घेरा किती मोठा विस्तीर्ण पसरलेला आहे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती 1689च्या दरम्यानची आहे.
जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान फेब्रुवारीमध्ये संभाजीराजांना पकडलं, फेब्रुवारीमध्ये राजाराम राजे अंधारात वाघ दरवाजातनं खाली रायगडाच्या सुटतात, ते जुल्फिकार खान वेढा घालायला येतोय आणि अशा ह्याच्याच राजाराम राजे सुटून चाललेत. किती लोकांसह? 300-500 लोकांसह. आज आपल्याकडे आपण आज जे परिस्थिती पाहिली तर 2 दिवसापूर्वीची सांगायचं झालं ते अणुयुद्ध चालू आहे सगळीकडे. तिथं सगळ्यांकडे शस्त्र आहे, कोण कुठे आपल्याला लगेच हालचाली कॅमेरा कळतात. त्या काळात रात्रीच्या अंधारात हा माणूस 300-500 शिबंदीसह चाललाय. गडावर त्याचं कुटुंब आहे, राजपरिवार आहे, 7 वर्षाचा पुतण्या आहे, भाऊजाई आहे, इतर राजपरिवार आहे, खजिना आहे, सिंहासन आहे, राजधानी आहे. ते सोडून अस्तित्वाची लढाई लढायला, स्वातंत्र्याची लढाई लढायला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न दाखवता, ना येसुबाईंनी दाखवलं ना राजाराम राजांनी दाखवलं की स्वार्थ न दाखवता हे हिंदूंचं रक्षण करणे, हे राज्याचं रक्षण करणे, शिवाजी महाराजांनी जो वारसा दिला त्या वारसाचं रक्षण आपल्याला करायचं. त्यासाठी राजाराम राजांना मंचकावर बसवलं, त्यांना पुढे पाठवलं. इथून राजाराम राजे गेले ते प्रतापगडावर तिथं युद्ध झालं. तर मी इथं सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की 19 वर्षाचा पोरगा आहे, मी पण पोरगा, मी अजून 23 आहे, मी तेच म्हणतो की मी अजून पोरगा, मी काय अजून फार संज्ञान. 19 वर्षाचा पोरग कधी युद्ध नाही पाहिलं, कधी लढला नाही, कधी गडाच्या बाहेर गेला नाही, का जाणार? पराक्रमी भाऊ आहे पाठीशी. एक पिता होता, म्हणजे जर तुम्ही पाहिलं शिवाजी महाराजांचं तर कर्तृत्वान आई लाभली, कर्तृत्वान पिता लाभला की ज्यांनी दाखवलं की बाळा तुला हे करायचंय, हे स्वराज्य घडवायचं, आम्ही प्रयत्न केले पण तू घडव, तुला आम्ही घडवायला मदत करतो. पुढे त्यांनी घडवलं. संभाजीराजांना तेच मिळालं, कर्तृत्वान पिता मिळाला. काय करायची गरज आहे? जिजाऊंसारखी आजी मिळाली, तिने सांगितलं असे धडे घ्यायचे. राजाराम राजांच्या काळात असं कोणी नव्हतं त्यांना सांगेल की बाबा तुला हे करायचंय, असं राज्य राखायचंय. हा 19 वर्षाचा तरुण प्रतापगडाच्या खाली पार नावाचं जंगल आहे. आज आपण प्रतापगडाला जाताना खाली पहिल्या पायरीपर्यंत गाडीने जातो. राजाराम राजे पारपासून पारच्या गावात जी लढाई झाली प्रतापगडाच्या खाली, तिथं हत्तीवर बसलेत. 19 वर्षांचा मराठ्यांचा छत्रपती जो हत्तीवर बसतो आणि लढाई करतो, हा पहिला छत्रपती. ज्याने हत्तीवर बसलं, लढाई केली. दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही, पण ते तिथंच थांबले नाही. तिथनं वासोट्याला गेले, वासोट्यावरनं परळीचा किल्ला सज्जनगडावर गेले. सज्जनगडावरनं त्यांनी 2-2.5 महिने पन्हाळगडावर मुक्काम केला. आता इथे पन्हाळगडावर सांगण्यासारखी मुख्य गोष्ट आहे, धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांचा तळ हा बारामती सुप्या भागात होता. तिथं 2000, तर ह्या सुप्या भागात असताना संताजी घोरपडे म्हणले आम्हाला 2000 निवडक स्पर्धा. धनाजी जाधवांना संताजी घोरपडे म्हणले 2000 स्पर्धा. ही बखरीतली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. संताजी घोरपडे म्हणले कशाला? म्हणले नाही, बादशाहच्या छावणीत फेरफटका मारून येतो, सांगतो मराठीत आम्ही. संताजी घोरपड्यांना 2000 सैन्य दिलं. संताजी घोरपडे गेले, कुठे गेले? बादशाहच्या छावणीत. बादशाहची छावणी कोरेगावला आहे, त्या कोरेगावच्या छावणीत गेले. बादशाहची छावणी म्हणजे आज आपण छावणी बघतो तशातला प्रकार नाहीये. त्याच्या भोवती 1-1.5 लाखाचं सैन्य, काट्याचं कुंपण आहे. मुख्य त्याची गुलालबारी नावाची जी छावणी, त्याच्यामध्ये तो राहतो आणि बाकी बाजूने सगळी 1.5 लाखाची फौज आहे. ह्या 1.5 लाखाच्या फौजेत 2000 सैन्य घेऊन एक माणूस घुसतो आणि त्याचे तंबूचे कळस कापतो. तंबूचे कळस कापून राजाराम महाराजांच्या पायावर ठेवतो, हे धरा तंबूचे कळस. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल केले, त्याचे तंबूचे कळस मराठ्यांनी 3-3.5 महिन्यात कापून राजाराम राजांच्या पायी ठेवले. हा पराक्रम आहे. जे गवताला आपण म्हणतो भाले फुटले ना, ते हे त्या राजांनी दाखवलं. हे राज्य माझं नाहीये, मी नावाला छत्रपती आहे, राज्य तुमचं आहे, राखायची जबाबदारी तुमची, तुम्ही आलं पाहिजे, कोण येणार नाहीये. देवाचा आशीर्वाद आहे, भवानी साथीला आपल्या, पण आपल्याला उठायचंय, आपल्याला तलवार घ्यायची आणि आपल्याला हे राज्य राखायचं. ही प्रेरणा राजाराम महाराजांनी दिली. 19 वर्षाच्या मुलामागे कोण उभं राहायला येडं नाहीये. त्या राजाने काहीतरी संदेश दिला. तो संदेश कोणता? की जी शिवाजी महाराजांनी मनसबदारी सिस्टीम होती, मनसबदारीची वतनाची, ती बंद केली. राजाराम राजांनी ती पुनर्जीवित केली. दक्षिणेतला खालचा भाग आणि महाराष्ट्राचा भाग हा माझा आहे, हे राजाराम राजांनी सांगितलं. वरचा मुलूक तुम्ही कुठलाही घ्या, तुमचा, फक्त त्याच्यात स्वराज्यात त्याच्या चौथाई म्हणा किंवा इनाम म्हणा ते जमा करायचं. लोकांना इन्सेंटिव्ह देणं, ज्याच्यातून ते अजून चांगल्या प्रकारे काम करतील. ही गोष्ट राजाराम राजांनी ओळखली. इन्सेंटिव्ह दिले, त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. वतनासाठी माणसांनी भले काम असं ना, पण कोणी फितूर झालं नाही.
जे फितूर झाले ते परत सगळे राजाराम राजांच्या मागे उभे राहिलेत. हा राजाराम राजांचा पराक्रम. मी राजाराम राजे जिंजीला कसे गेले, कुठून गेले, का गेले वगैरे ह्या पंथात नाही पडलं. एक व्यक्ती जी कायम उपेक्षित राहिली, ज्यांना आपण कधी न्याय देऊ शकलो नाही किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला कधी आस्था निर्माण झाली नाही. मी जेव्हा कोल्हापूरला जातो तेव्हा राजाराम महाराज विचारतो, माझ्याकडे शाहू पुत्र म्हणजे राजश्री शाहू महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशिवाय दुसरं कोण येत नाही. ती प्रतिमा बदलण्यासाठी आज हा प्रपंच आहे की बाबा राजाराम राजे नक्की कोण होते. तर त्यांच्या पत्रांशिवाय किंवा त्यांनी जे काय कार्य केलं त्याच्याशिवाय दुसरं कोण सांगणार नाही. तर एक तर पहिलं म्हणजे नीतिधैर्य वाढवणारा छत्रपती. मराठ्यांचा नीतिधैर्य जे खचलेत की आपला राजा गेलाय, सिंहासन नाहीये, राज्य नाहीये, काहीच नाही, खजिना नाहीये, कशाच्या बेसिसवर लढायचं, तर नीती धर्माच्या बेसिसवर. तर राजाराम राजे यांना काय म्हणतात, कान्होजीचे पुत्र बाजी सर्जेराव जेदे यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हणतात, हे स्वामींचे राज्य आहे, तुम्हा मराठा लोकांचं आहे. म्हणजे काय की माझं नाही, हे तुमचं पण आहे. तुम्हाला कळायला पाहिजे राज्य एकाचं नसतं, सगळ्यांचं आहे. हे राज्य स्वामींचं आहे, तुम्हा मराठा लोकांचं आहे. अवघ्यांनी मिळून खस्त करून तेव्हा गनिमांचा हिशोब काय. आपण सगळे लढलो तर गनिम कोण आहे, कोण आपल्याला हरवणार आहे. हे नीतिधैर्य राजाराम राजांनी वाढवलं. म्हणजे जी परिस्थिती होती त्यात तुम्हाला सांगितलं की बाबा खचू नका, मी आहे, मी तुम्हाला सपोर्ट करायला आहे, मी तुमचं मनोबल वाढवायला आहे, तुम्ही उठा, लढा, यश द्यायला भवानी आहेच. दुसऱ्या एका त्यालाच बाजी सर्जेराव जेदेलाच पाठवलेलं म्हणतात की गनिमाचा हिशोब काय. तुम्ही लोक जेव्हा मनावर धरिता तेव्हा गनिम काय. तुम्ही लोकांनी मनावर धरल्यावर गनिम काय होतो. गनिम तुम्ही लोकांनी केलाय. हा गनिम कुणी केलाय, तुम्ही घाबरता त्याला की औरंगजेबाकडे एवढी मोठी फौज आहे, औरंगजेब असा आहे, बादशाह वगैरे. तो काही नाहीये, तुम्ही त्याला मोठं केला. आपण सगळे एकत्र येऊ, आपण लढू, त्याला मातीत मिळू. हे जेव्हा तुम्ही पेरता लोकांच्या मनात, तेव्हा त्या लोकांना खरंच बळ येतं की आपला राजा आपल्या पाठीशी, आपण त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. हे राजाराम राजांनी केलं. दुसरं म्हणजे धर्मरक्षकपणा. शिवाजी राजांपासून धर्म संस्थापनेची किंवा धर्मरक्षणाची परंपरा आली. रामदास स्वामींनी जे लिहिलंय की औदार्य धर्ममूर्ती काय लिहिणे तयाप्रती धर्म संस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. ती धर्म संस्थापनेची कीर्ती संभाजी राजांनी सांभाळली, राजाराम राजांनी सांभाळली. आणि इथं मी मुख्यत्वे उल्लेख करेल की बाबा संकटाचा काळ आहे, अस्तित्वाची लढाई चालली. आपण जगू, आपलं राज्य राहील याची शाश्वती नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये हा व्यक्ती जेवढ्या काही धार्मिक संस्था आहे महाराष्ट्रातल्या, म्हणजे चिंचवडकर देव असतील, समर्थांचा संप्रदाय असेल, इकडं कोल्हापूरचे साताराचे लिंब असतील, कोल्हापूरचे मौनी महाराज असतील, सत्पुरुष असतील, सगळ्यांना असतील, त्यांना सांगतोय की हे हिंदू राज्य आहे, हे देवब्राह्मणांचं राज्य आहे, हे महाराष्ट्र राज्य आहे. ह्याच्यासाठी आपण तुम्हाला इनाम देतोय, तुम्ही धर्मकार्य करत राहावा. महाराज धर्मप्रभू आहेत, महाराजांच्या राज्यात धर्माचं राज्य स्थापन होत आहे. उठा, हे धर्माचं राज्य. औरंगजेब जिहाद करत होता, त्याच्या विरुद्ध महाराज ही धर्माची अजस्त्र ढाल बनवत होते. मंदिरं पाडली गेली, पण त्या मंदिरं पाडली गेली, पुन्हा उभी केली गेली. हे राजाराम महाराजांनी आपल्यासाठी केलं. दुसरं म्हणजे महाराष्ट्र धर्म जागवणारा. महाराष्ट्र धर्म आपल्याकडे गुरुचरित्रापासून येतो. समर्थ रामदासांनी हा शब्द प्रचलित केला. तुम्ही शिवाजी महाराजांचं पत्र पहा या संभाजी राजांना लिहिलेलं पत्र पहा. महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र राज्य ही दोन वाक्य समर्थांच्या पत्रात येतात. शिवाजी राजांनी हा महाराष्ट्र धर्म जागृत ठेवला. पुढे राजाराम राजांनी ह्याला बळकटी दिली आणि संपूर्ण जिंजीपर्यंत हे महाराष्ट्र धर्म. आज आपल्याला माहित नाही नेमकी त्या काळचा महाराष्ट्र धर्म काय. माझी भाबडी अपेक्षा आहे किंवा भाबडी समज आहे की महाराष्ट्र धर्म म्हणजे हिंदूंचं राज्य किंवा हिंदूंसाठीचं राज्य. राजाराम राजांच्या 1 नाही 2 नाही 3 नाही जवळपास पाहिलेलं एक 15-20 पत्रात महाराष्ट्र धर्म, मी धार्मिक पत्रातलं सांगतो, पुढच्या राजकीय पत्रातलं आहे, धार्मिक पत्रातच 15-20 पत्रात राजाराम महाराजांच्या आहे की महाराष्ट्र धर्म पूर्ण जागवा, महाराष्ट्र राज्य पूर्ण जागवा. का, आपण जर टिकलो तर आपलं राज्य टिकणार आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर देवगिरीला यादवांचं राज्य गेलं, मुसलमानी सत्ता आली. इकडे खाली कृष्णदेवाचं हंपीला राज्य गेलं, मुसलमानी सत्ता आली. राजा जेव्हा धर्म बदलतो तेव्हा त्याची प्रजाही धर्म बदलते.
त्याचं राज्य हे गैर हिंदू म्हणजे जे त्याचं धर्म आहे, समजा हिंदू राज्य आहे, त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला तर त्याचं राज्य पण मुसलमान होतं. राजाराम राजांनी म्हणा किंवा संभाजी राजांनी म्हणा, हा धर्म कुणालाही जगू दिला नाही. तुम्ही हिंदू आहात, हिंदू म्हणून जगलं पाहिजे ना, हिंदूंसाठी लढलं पाहिजे, हा संदेश त्यांनी प्रकर्षाने दिला. आणि एक शेवटचं म्हणजे दिल्ली जिंकण्याची मनीषा ठेवणारा राजा. तर शिवाजी महाराजांपासून दिल्ली जिंकायची हा एक ॲम्बिशियस गोल म्हणून आपण फार मोठी महत्वाकांक्षा होती. एका इंग्रज पत्रात दिलंय की शिवाजी राजाने असा पण केलाय की जोपर्यंत तो आदिलशहाला आणि मुघलांना हरवत नाही तोपर्यंत तो त्याची तलवार म्यान करणार नाही, अशी भवानी समोर शपथ त्यांनी घेतली. राजाराम राजांनी जिंजीमध्ये बसून दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा ठेवली. घोरपडे होते, सरदार घोरपडे, त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की ही दिल्ली जिंकायची, रायगड जिंकायचे, त्यासाठी जितका पैसा लागेल त्यांनी 2.5 लाख होणांचं हे दिलं. जवळपास ते 5 लाखाचं पर्यंत होतं. तर 5 लाख होणांचं त्यांना इन्सेंटिव्ह दिलाय की तुम्ही दिल्ली जिंका, तुम्हाला तेवढा सरंजाम दिला जाईल. किती मोठी गोष्ट आहे, कारण की आपल्याकडे राज्य नाहीये, आपण कुठं आहोत तर राजधानीपासून 500 मैलाच्या अंतरावर. 500 मैलांपासून आपण कुठली स्वप्न पाहतोय तर दिल्ली जिंकायची. का तर ती माझ्या वडिलांनी पाहिलेली स्वप्न आहेत. अशा प्रकारचं हे एक मुत्सद्दी चाणाक्ष, फार उपेक्षित, आपण ह्यांची उपेक्षा केली राजाराम महाराजांची. आपण जे आज आहोत, आपलं जे राज्य टिकलंय त्यांनी दाखवलेल्या नीतिधैर्यामुळे, बुद्धिमत्तेमुळे, चाणाक्ष वृत्तीमुळे. आणि आज संधी मिळाली, मी स्वतः समजतो की माझ्या देहाचं सोनं आलं की या व्यक्तीबद्दल मला तुमच्या समोर विचार मांडतात. धन्यवाद. अनेक अपरिचित असे पैलू छत्रपती राजाराम महाराजांचे आज तुम्ही आपल्या व्याख्यानात मांडले. आणि यातनं मी तरी वैयक्तिक अशी प्रेरणा घेतली की आजपर्यंत मी अभ्यास करू शकलो नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या चरित्राचा जितका केला पाहिजे. मी आज असा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संकल्प करतो की जितका शक्य होईल तितका मी छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास करेल. आणि आपल्यालाही विनंती आहे, आपल्याला जिथं जिथं जे सिंहगडावरती येतात त्यांना आवर्जून तुम्ही विनंती करा की आपल्या हिंदवी स्वराज्याचा 3रा छत्रपती या ठिकाणी विसावलेला आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही गडावर आल्यानंतर तुम्ही मौज मजा करा, पिठलं भाकरी खा, भजी खा, दही खा, जे वाटेल ते तुमचे फॅमिली गेट टुगेदर करा. पण ज्यांच्यामुळे आपण आज या ठिकाणी ताठ मानेने येतोय तर त्यांच्या समाधीवरती नतमस्तक व्हायला जा. हे या आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प करावा असं मला वाटतं. येत्या 12 मार्चला फाल्गुन वद्य नवमी या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांची पुण्यतिथी आहे. त्याचाही पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी समाधीच्या इथं होतो. स्वतः ढमढेरे परिवार हे वैयक्तिक पूर्ण ताकदीने तो कार्यक्रम करतात. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 12 मार्च या दिवशी सुद्धा येऊन छत्रपतींच्या चरणी विनम्र असं अभिवादन करायचे. आपले पत्रकार राजेंद्रजी कापसे यांच्या शुभ हस्ते आपण आजचे जे वक्ते आहेत प्रतिमेची खामकर यांचा सन्मान घेऊ. छत्रपती राजाराम महाराज की. हे चित्र या ठिकाणी ये इकडे आभी पुढे या. हा मूर्ती लहान कीर्तिमान असा आहे, याने हे चित्र बनवलंय. त्यानंतर आज जी पालखीमध्ये आपण मूर्ती बघतोय ती सुद्धा त्याने 3D डिझाईन करून 3D प्रिंट करून मूर्ती तयार करून घेतली आहे. आणि आजच्या या सोहळ्याचा तसा खरा जो कोण शिलेदार असेल, मानकरी असेल तर तो अभिच आहे. म्हणजे त्याच्या धडपडीतनं आज तो शेवटी विद्यार्थी आहे आणि तरी तो धडपडतोय काहीतरी इतिहासाची सेवा करण्यासाठी. तर आपण सगळे त्याचं कौतुक करूया. सगळे नवमीच्याच कार्यक्रमाचे आहेत आणि नवीन म्हणजे राजेंद्रजी वगैरे आणि तुम्ही सगळी मंडळी. तर राजाराम महाराजांची नवमी आपण दरवर्षी करतो, पण मनात होतं की फाल्गुन पौर्णिमा ही तिथी जयदेव शकावलीत आहे, आपल्याकडे तिथे म्हणल्यावर आपण कार्यक्रम करायला हवा होता. मग आणि गंमत म्हणजे ह्या वर्षी तारखेचे पुण्यदिन, तिथीची जयंती आणि होळी पौर्णिमा हे तिन्ही मुहूर्त एकाच दिवशी. आणि गेल्या वर्षी असंच झालं की शिवरायांची पुण्यतिथी पुण्यदिन आणि राजाराम महाराजांची पुण्यतिथी ही एकाच दिवशी आली. म्हणजे हा आपल्या नशिबाला योगायोग आहे की ज्यावेळेस सिंहगडावर काहीतरी नवीन सुरू करतोय त्यावेळेस काहीतरी शुभयोग जुळून येतात. आज विश्वास महाराजांनी भजन वगैरे केलं. आपण ह्या कार्यक्रमात कुठलेही आक्षेपार्ह काही केलं नाही. जे काही असेल ते आपण फक्त एक सेवा केली. आपल्या परंपरेत जे काही लिहिलेलं आहे, आपल्या संस्कृतीत महाराष्ट्राच्या जी काही पूजा वगैरे सांगितलेली ती सगळी केली. राजाराम महाराजांचे मूर्तीचं आपण इथे म्हणजे पहिल्यांदा ही मूर्ती वापरली. पहिली मूर्ती राजगडावर आहे
आणि दुसरी मूर्ती ही आज तुमच्या समोर आहे. अशा 2च मूर्त्या राजाराम महाराजांच्या आज पूर्णाकृती आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ही मूर्ती बनवली ते तेजसदादा मिंगे, आज इथं नाहीयेत, ते चिंचवडला असतात, मग त्यांना नाही जमलं, तर ती मूर्ती त्यांनी बनवली आहे. त्यानंतर आपले जे प्रथमेश दादा खामकर आहेत जे आज बोलले, तर त्यांनी राजाराम कालीन पत्रसार संग्रह नावाचं पुस्तक लिहिलं आणि राजाराम महाराजांची म्हणजे अस्सल जी पत्र आहेत ती त्या पुस्तकामध्ये माहिती सगळं त्यांनी म्हणजे अभ्यास करून ते लिहिलेलं आहे. त्यानंतर आणखी एक दुसरा अभ्यास व्यक्तिमत्व आपल्याकडे पृथ्वीराज दादा धवड म्हणून आहेत, ते नागपूरचे आहेत आणि त्यांनी मराठ्यांच्या देवघरावरती पूर्ण अभ्यास केलाय. आता त्यांचं ते पुस्तकही तिथे विकायला उपलब्ध आहे. त्यानंतर अभ्यासक म्हणजे अशोकजी सर पाटील. आज सिंहगडावर काही विचारायचं झालं की अशोक सर पाटील हे पहिलं नाव आपल्याकडे येतं. असे आपल्याकडे 3 अभ्यासक आज उपलब्ध आहेत. डमढेरे परिवार आहे, जोरकर आहेत, त्यानंतर घेरे सरनाईक आहेत. या सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.